श्री शिवाय नमस्तुभ्यम. शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू ज्यांचे आधिपत्य करत आहेत श्री हनुमानजी, विविध प्रकारचे वायू ज्यांचा संबंध आहे तुमच्या अनाहत चक्राशी, छातीच्या मध्यस्थानी त्याचे स्थान आहे. प्राणवायू नाग, समान क्रिकल, अपान वायू, कुर्मवायू, उदान वायू, देवदत्त, मग व्यान वायू, धनंजय, हे विविध प्रकारचे वायू, त्याचे उपवायू. आणि जेव्हा तुम्ही सातत्याने रेकी घेता त्याद्वारे या वायूंचे संतुलन होऊन तिथले कार्य सुरळीत होण्यासाठी मदत व्हायला लागते. प्राणवायू आणि नाग यांचे काम आहे तुमच्या छातीच्या ठिकाणी असलेले विविध अवयव त्यांचे कार्य सुरळीत होण्यासाठी हा वायू मदत करतो. समान वायू ज्याचे कार्य आहे तुमची पचन संस्था, त्यातले अवयव त्यांचे कार्य सुरळीत होण्यासाठी त्याला मदत करतो क्रिकल वायू. अपान वायू जो विसर्जन क्रियेशी संबंधित आहे त्याचा उपवायू आहे कुर्म वायू, जो मदत करतो विसर्जन क्रियेमध्ये. उदान वायू ज्याचे कार्य आहे तुमच्या विशुद्ध चक्र म्हणजे मानेपासून वरच्या चक्रांमध्ये काम करण्यासाठी तो मदत करतो. त्याचा उपप्राण आहे देवदत्त वायू. आणि पूर्ण शरीरभर जो वायू कार्यरत आहे त्याचे नाव आहे व्यान वायू. आणि त्याचा उपप्राण आहे तो आहे धनंजय वायू. हे शरीर आपले नष्ट झाल्यानंतर या शरीराचे विघटन करण्यासाठी जो वायू कार्यरत आहे तो आहे धनंजय वायू, ज्याचा उल्लेख आहे भगवद्गीतेमध्ये पण. तर असे हे विविध प्रकारचे वायू यांचे संतुलन व्हायला लागते जेव्हा तुम्ही रेकीची साधना करता बीजमंत्र यमवर. शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी यांचे आपण सातत्याने स्मरण करून, नामस्मरण करून, राम राम या मंत्राचा बीजमंत्र म्हणून आपण ह्या चक्राला रेकी देतो. आणि याचा मूळ बीजमंत्र आहे तो आहे यम. जेव्हा सातत्याने आपण यमचं उच्चारण करतो त्यावेळेस शरीरामधील वायू तत्व सक्षम व्हायला लागते. साक्षात श्री हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात. त्याद्वारे आपले हे शरीर निरोगी राहायला लागते. नक्की ह्या बीजमंत्राचं उच्चारण करा आणि रेकीची साधना करा. यम श्री शिवाय नमस्तुभ्यम. या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे.